अहो, ती बाई नाही का, त्या तिथे मी ऑर्डरला गेली होती, बांगड्या भरायची ऑर्डर नव्हती का मला. का आलो तर ते बाई काय म्हणे माहिती का मला, काय म्हणे ताई म्हणे तुम्ही शिकलेल्या आहे म्हणे आणि जॉबवर पण जातात म्हणे आणि भाऊ पण काम करतात म्हणे आणि मग तुम्ही कशाला हे बांगड्याचं वगैरे बिझनेसचं करता म्हणे, तुम्हाला असं ऑड वगैरे नाही वाटत का म्हणे. अहो मी तिचं ते ऐकलं आणि मला एवढं डोक्यामध्ये सनकी आली, म्हणजे खूप हे म्हटलं. मी तिला म्हटलं ताई असं ऑड वगैरे वाटायचं काहीच नाही म्हटलं, आम्ही कासर समाजाचे म्हटलं, आमच्याकडे कसं आधीपासून आमची परंपरा आहे म्हटलं कासर समाजाची बांगड्या भरून देण्याची आणि आमच्या समाजामध्ये भांडे बांगड्या वगैरेचा बिझनेस आधीपासून आहे म्हटलं. हां, माझे आजोबा करायचे, माझे वडील पण करायचे म्हटलं बांगड्याचा बिझनेस वगैरे. आणि ते काही चुकीचं थोडी काम आहे म्हटलं, आता मी करते तर जरी मी जॉब करत असते शिकलेली असते तर मला ऑड वाटायचं काय म्हटलं. मी कशाला माझे विसरू म्हटलं, परंपरा कशाला विसरणार आहे ना वडिलांची म्हटलं मी. हा, त्याच्यात काय लाज वाटायचंय म्हटलं. आजकालचे पोरी म्हणता आम्हाला बिझनेसवालाच पोरगा असला तरच तर आम्ही लग्न नाही करणार, नोकरीवालाच पाहिजे असं म्हणतात म्हटलं. काही काही आमच्या समाजामध्ये पण आमचे बिझनेसवाले आहे म्हटलं, पण काही काही मुली म्हणतात पण बिझनेस काही चुकीचं थोडी असतो म्हटलं. जेवढं सरकारी सर्व्हिस काही सगळ्यांनाच थोडी लागणार आहे म्हटलं ना. लागली तर चांगलीच गोष्ट आहे, पण सगळ्यांना थोडी सरकारी सर्व्हिस लागते म्हटलं. तर बोलली नाही म्हणे ताई सरकारी सर्व्हिस असले तर थोडंसं टेन्शन नाही राहत, हे नाही मी तिला एवढं समजून सांगितलं ना, की म्हटलं ताई असं असतं म्हटलं, तुम्ही जेवढं सरकारी सर्व्हिसचं पगार असतो ना म्हटलं ठीक आहे, सरकारी सर्व्हिस चांगली गोष्ट आहे, पण बिझनेस पण काही वाईट नाही म्हटलं. जे आपण महिन्याभरात नाही कमवत ते आपण 15 दिवसात पण कमवू शकतो म्हटलं. आपल्यावर असतं म्हटलं बिझनेस कसा करायचा. हां, आणि माझ्या आधीचे माझे वडील करायचे, आजोबा करायचे, आजी करायची, माझी आई करायची, तुम्ही कशाला विसरू शकते म्हटलं बिझनेस. जरी मला मी शिकलेली असले मला कशाला वाढ वाटेल म्हटलं, आमचं खानदानी धंदा आहे म्हटलं, का परंपरा आहे आमची. मी ते माझ्या घरी आहे म्हटलं बांगड्या असेल आणि मी कसं कोणी पण ऑर्डर आली तर मी जाते म्हटलं बांगड्या भरायला, त्याच्यात काय लाज वगैरे वाटायचं म्हटलं. तसंच बोलली. तुम्हाला पटलं का हो हे मी बोलली तर? बरोबर आहे ना? तुम्हाला पण पटलं ना? बिझनेसचं काय लाज पाहिजे, आपण काही चुकीचं करतो का? कष्टच करून राहिलो ना, बांगड्या भरून राहिलो, आपल्या खानदानी धंदा आहे, कसं विसरणार आहे बरं.